चला तर मित्रांनो, त्याशी आपण जिरे टाकलेले आहे. पण जिरे लाल झाले का मस्तपैकी बाप. मित्रांनो, आता आपण इथं सगळं मिक्स केलेलं आहे ना, ते असं मस्तपैकी भरपूर आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला करायचं आहे फ्लावर, कोल्डा फ्लावर करायचा आहे. त्यासाठी आपण बघून घेऊ, फ्लावर कापून घेऊ. चला आपण फ्लावरला कापू. हे फ्लावर आहे, याला बारीक बारीक कापू. हे कापल्यानंतर आपण याला उकडायला टाकू. याला एकदा कापून घेऊ मस्त पैकी. याला आपण आता मस्त पैकी धुवून घेऊ आणि मग उकडायला टाकू. आता हे कापून झालेला आहे. ह्याला आपण आता गॅस पेटवू आणि पातेलं ठेवूया. हे असं मस्त पैकी याला धुवून घेऊ. आता याच्यात आहे ना थोडीशी घाण राहते ना, याच्यासाठी आपण याला मस्त पैकी धुवून घेऊ. हे असं आता धुतलेलं आहे. इकडं गॅस पण पेटवलेला आहे, पातेलं पण ठेवलेलं आहे. याच्यात आपण फ्लावर उकडण्यासाठी पाणी टाकू. हे असे 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे आपण. त्याला फुल गॅस करून घेऊ. हे आता धुवून झालेलं आहे आणि आपण त्याच्यात टाकून देऊ उकडायसाठी. हे कोरडी भाजी करायची असते ना, याच्यासाठी आपण एकदा उकडून घेतो. कांदा बी पाहिजे, कांदा बी कापून घ्यावा लागणार आहे. हे आता टाकलं. आता याच्यावर एक झाकण ठेवू. मी याच्यावर हे झाकण ठेवते. चला मित्रांनो, आपण आता कांदा कापून घेऊ. हे 2-3 कांदे आणि फ्लावरची कोरडी भाजी करण्यासाठी आपल्याला कांदा बी पाहिजे. कांदा बारीक कापून घेऊ. हे असं कांदा कापायला होतो. आणि कोरडी भाजी म्हणल्यावर तर आपल्याला बारीक कांदा कापायला होता ना, आपण बारीक कांदा कापून घेऊ. हे असं आपण उभा कांदा कापू. आता आपण कांदा कापल्याच्या नंतर आपल्याला एकदम कोरडी भाजी करायची आहे. आपल्याला करायचं आहे स्वयंपाक 5-6 माणसाचा. त्यासाठी आपल्याला आहे ना कांदा ते टाकून कोरडी भाजी करायची मस्त आहे की आपण ते कोरडी भाजी करू शकतो. हे असं उभा कांदा कापून घेतलेला आहे मी. सगळा किती मोठा 5-6 कांदे. आणि ते आपण बघू कशी कापायची. आता हे बघा, आमच्याकडे मशीन आहे कांदा कापणे बारीक होण्यासाठी यंत्र आहे. आणि ते आपण एकदम बारीक कांदे कापून घेऊया ना. एक मिनिट. हे मित्रांनो, हे आपलं असं कांदे बारीक करण्यासाठी यंत्र आहे. आणि हे आम्ही आणलं होतं मोठ्या सप्त्यावरून. आमचे भाऊ गेले होते ना, तिकडून हे मशीन आणलं होतं यंत्र. ते म्हणे का कांदा कापायला पटकन होतो, बारीक होतो. मिरच्या पण होत्या, भेंड्या बी होत्या आणि याच्यातून उभा कांदा बी होऊ शकतो. त्यासाठी आपण करून घेऊ बारीक कांदा. हे बघा मित्रांनो, बारीक कांदा कसा होतो, लय फास्ट होतो एकदम. पाहुणे जर आलेत ना, असे पोहायला जर कांदा कापायचा असला ना तेव्हाच होतो. हे बघा मित्रांनो, किती फास्ट कांदा होतोय आपला. हे यंत्र खूप भारी आहे. मिरच्या बी कापायच्या असल्या ना तरी पण खूप फास्ट होतो. ह्या मित्रांनो किती बारीक होतोय पटापटा. हो मित्रांनो, आपला कांदा बी कापत झालेला आहे. आता कापायचा थोडाच राहिलेला आहे. आता ह्यो आत्ताच होईल कापून. मी काय स्वयंपाक नाही करीत सकाळी सकाळी. माझ्या बघा तो धुणी आणि भांडी
आणि आमच्या वहिनी करीत राहते स्वयंपाक, पण ते आज मंदिराकडे गेलेलं आहे पूजा करण्यासाठी. त्यासाठी मग मला भाजी बनवायला लागू राहिली. आणि मग मी म्हणलं कोल्डच फ्लावर बुक करू आज. आणि ते गेलेले आहे मंदिराकडे, ते येईलच आता अर्धा एक तासात. आपण तर फ्लावरची भाजी करून घेऊ. चला तर मित्रांनो, आपला आता कांदा पीक कापून झालेला आहे आणि आपल्याला आता ते परतायला टाकायचं आहे. तेव्हा मित्रांनो कांदा पीक झाला. इथं आपण कढीपत्ता घेतलेला आहे, इथं कोथिंबीर घेतलेली आहे. आपण कोथिंबीर बारीक करून घेऊ. ह्या मित्रांनो ह्या मशीननी कोथिंबीर सुद्धा इतकी बारीक होती, हवा ती बारीक झालेली आहे. हे फ्लावर उकळ टाका, आपण बघून घेऊ. अजून याला टाइम आहे थोडासा. दोन लोक आपण कांदा परतून घेऊ. चला तर मित्रांनो, तिकडे आपण फ्लावर उकडायला टाकलेला आहे. इकडे आपण ह्या गॅसवर कांदा परतून घेऊया. हे गॅस चालू करतो. तो कांदा परतण्यासाठी आपण टाकतो त्याच्यात. आपण त्याच्यात तेल टाकू थोडंसं परतण्यासाठी. आपण आता याला मस्तपैकी लाल परतून घेऊ, लाल कांदा. आपला फ्लावर बी उकड्यात झालेला असेल. हा उकडायत झालेला आहे. आपण आता हे गॅस बंद करून टाकू. आता आपण याला मस्तपैकी परतून घेऊ. आणि लाल कांदा जेवढं होत नाही तेवढं टाकू. याला हळद उतरवू आणि मग लाल कांदा होईल. लाल कांदा झाला की मस्तपैकी भाजी होती. चला तर मित्रांनो, आपला कांदा बी लाल झालेला आहे आणि आता आपण ते काढून घेऊ. आपण आता हे ताटात काढून घेतलेलं आहे. खूप लाल झाल्यानंतर मस्त त्याची भाजी लागेल. हा मित्रांनो काढलेला आहे. आपण आता कांदा इकडे ठेवून घेऊ. आपण त्याच्या शेंगदाणे भाजून घेऊ. तर मित्रांनो आपण आता त्याच्यात शेंगदाणे टाकलेले आणि आपण शेंगदाणे भाजून घेऊ. आपण आता शेंगदाणे भाजून घेतल्याच्या नंतर आपण फ्लावर आणि कांदा ते सगळं टाकणार आहोत कोरडी भाजीसाठी. आपले शेंगदाणे बी भाजलेले आहे. आपण आता ते बी काढून घेऊ. चला तर मित्रांनो, आपण आता याच्यात मसाला, कांदा, फ्लावर टाकू मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण त्याच कढईत भाजी करणार आहोत. आपण 1 नंबर टाकणार आहे तेल. असं 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. आपण गॅस फुल करून घेऊ. आपण हवा याच्यात जिरे, याच्यात हळद, याच्यात प्रवीण, याच्यात लाल तिखट आणि याच्यात सांबर मसाला, असे एवढे मसाले आपण फ्लावरला कोरडी भाजी करण्यासाठी टाकणार आहे. 1 नंबर आपण टाकून घेऊ जिरे. असे आपण जिरे टाकलेले आहे. पण जिरे लाल झाले की मस्तपैकी मग आपण त्याच्यात मसाला टाकून घेऊ. हवा मित्रांनो, हे प्रवीण आहे, हे आपण याच्यात टाकलेला आहे. आपण सगळे मसाले असे एकत्र करून घेऊ. हे 2 चमचे टाकू. हळद आहे त्याच्यात 1 चमचा. हे असे सगळे मस्तपैकी आपण याच्यात मसाले टाकलेले. आपले जिरे बी लाल झालेले आहे. आपण कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकलेला आहे.
तेव्हा असं मस्तपैकी आपण त्याला हलवून घेऊ. त्याच्यात आपण डबल कांदा परतण्यासाठी कांदा टाकलेला आहे. चला तर मित्रांनो आपण कांदा बी टाकलेला आहे. कांदा बी मस्तपैकी आपण या मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे. आता आपल्याला फ्लावर टाकायचा आहे. हा मित्रांनो आपण फ्लावर टाकूया आता. मित्रांनो आपण आता फ्लावर बी टाकलेला आहे. त्याला आता मस्तपैकी हलवून घेऊ. आपण हलवू राहिलेला आणि पाहू का आमचे भाऊ वहिनी मम्मी पप्पा आले नंतर जेवायला बसणार आहे. मग पाहू कसं लागते कसं नाही. कोरडा फ्लावर मस्तपैकी लागतो मित्रांनो. हवा मित्रांनो असा फ्लावर कोरडा करत असते. आपण याला मस्तपैकी हलवून घेऊ. आता मस्तपैकी हलवून झालेलं आहे आणि आपण याला चवीनुसार मीठ टाकूया. त्याला अशी आपण 2 चमचे मीठ टाकणार आहे. आपण आता हलवून घेऊ याला. मित्रांनो आता आपण इथं सगळं मिक्स केलेलं आहे ना. ते असं मस्तपैकी परतू राहिलं. आणि मित्रांनो इथं पाण्याची पण काही गरज नाही राहत. कारण की ही कोरडी भाजी असती ना. आपण फ्लावर आधी उकडून घेतलेला असतो. त्याच्यासाठी याच्यात पाणी नसतं टाकेल. आणि आता आपण बघूया आपण शेंगदाण्याचं बारीक कूट करू. शेंगदाणे जो आमचा खलबत्ता आहे आमच्या आजीचा खलबत्ता होता तो आम्हाला दिलेला आहे. आणि आपण मस्तपैकी त्याच्यात शेंगदाणे बारीक करून घेऊया. आणि त्याच्यात आहे ना हे लसूण आहे. एक लसणाची कांडी आपण त्याच्यात टाकली. असं त्याला आता सोडून घेते आणि मस्त त्याच्यात लसूण टाकली. हे आपण एक कांडी लसूण टाकलेला आहे. तर मस्त एक त्याला बारीक करून घेऊ. चला तर मित्रांनो आता हे आपलं बारीक झालेलं आहे शेंगदाण्याचं कूट. आपण आता भाजीमध्ये टाकून घेऊया. आपली भाजी मस्तपैकी परतलेली पण आहे. आपण त्याच्यात हे शेंगदाण्याचं कूट टाकून आपण याला आता हलवून घेऊ. चांगला परतलेला पण ही कोरडी भाजी फ्लावरची. आणि आता मस्तपैकी झालेली बी. चला तर मित्रांनो आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. कमेंट करून सांगा भाजी कशी झालेली आहे. आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.